महाराष्ट्र केसरी दादा शेळके आणि उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे अशी कुस्ती लागते आणि मानाची चांदीची गदा आखाड्यावरती आली. या मैदानातील अंतिम कुस्तीला प्रारंभ होतोय. काय तब्येतीत बघा त्या दोघांच्याही. सर्व प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते आजच्या मैदानातील अंतिम कुस्तीची सलामी होते. प्रेक्षकांना विनंती, आता सर्वांना विनंती, खाली बसून कुस्तीचा आनंद घ्या. आपल्या पाठीमागे कुणीतरी कुस्ती पाहतंय याचं भान असू द्या. धन्यवाद. धन्यवाद. सर्व मान्यवरांचे आभार आहेत. विनंती आहे आपण व्यासपीठावर आसनस्थ होऊन या शेवटच्या कुस्तीचा आस्वाद घ्यायचा आहे. आणि तत्पूर्वी आमचे मित्र प्रसन्न पाटील पंच म्हणून या ठिकाणी लाभलेले आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान होईल. आणि आमचे पत्रकार म्हात्रे साहेब. प्रसन्न पाटील सरांचा सन्मान होतोय. पंचकोण कुस्तीला अंकुरभाऊ कुलदीप बाप्पा पाटील, पंचकोण काम पाटील. अण्णा तुम्ही पण या, तुमचा सत्कार राहिला नाही. या आता कुस्ती झाली, या की लवकर 2 मिनिटं. असं 2च मिनिटं या. ती कुस्ती लावून घ्या. दोन्ही पोर अंग तापून आली. 2 मिनिटं या, फक्त 2च मिनिटं. 3च माणसांचा सत्कार आहे. 3 शॉल घ्या पटापट. पाणी वर आले हो, या लवकर अण्णा. पाऊस जाईल, पावसाचा नाही. घ्या अण्णा. तिथं दे टेबलवर. वीर सुधीर चेरकर यांच्याकडून या कुस्तीला 5,000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. 5,000 रुपये. मंडळाचे 50,000 रुपये. नाना मंडळाकडून 50,000 रुपये. ठीक आहे. संतोष गावण सरपंच दिगोडी सासवणे यांच्याकडून 1,000 रुपये. यांच्याकडून 1,000 रुपये. आणि प्रवीण ठाकूर 1,000 रुपये प्रारंभ झालेला आहे. पोटाबी मनगट्याला भिडली. रणजित शेठ वरुण राजाने हजेरी लावली. थांबाव. रणजित शेठ 10,000 रुपये. विनय मडी 2,000 रुपये. रणजित शेठ 10,000 रुपये चालू कुस्तीसाठी शेवटच्या. संतोष गावण सासवणे 1,000 रुपये. मिलिंदजी मोकल रहाटले यांच्याकडून 500 रुपये. टेबलवर देऊन येऊ. पाऊस जाणार, पाऊस येणार नाही. इतिहासात पाऊस झाला नाही. 1च वर्ष झाला माझ्या बालपणी. राजन पाटील पाऊस नाही पाहिला स्पर्धेला. 5,000 रुपये. राजन पाटील कोळगाव यांच्याकडून 5,000 रुपये. सुधीर चेरकर यांचे चिरंजीव यांच्याकडून
5,000 रुपये 5,000 रुपये 5,000 रुपये. आणि हलगी बादर कात्रा मारा आता आतमध्ये चला. हलगी बादर उदय फिटे यांच्याकडून 5,000 रुपये. विनंती आपल्याला कर 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 ऋतिक कात्रा मारा पाटील यांच्याकडून 5,000 रुपये. उदय फिटे यांच्याकडून 5,000 रुपये. मिलिंद मोकल यांच्याकडून 500 रुपये आणि अशोक मात्रे यांच्याकडून 500 रुपये. शेवट गोड व्हावा. नाना किती झाले पैसे? नाना तुमच्याकडे किती झाले? 19. माझ्याकडे 19. मंडळाचे हलगी बादर आतच थांबा आता. 50 अधिक 30 80 80 आणि बापूंकडनं यायचे आहेत अजून. थांबा. 1,01,000 आणि फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष बी फॉर बापू यांच्या वतीनं व सागरचे पवार यांच्या वतीनं मामा भाऊच्या जोडीकडून 1,01,000 रुपये टाळ्या तरी करायचे बघा. ज्यांचे वडील रघुनाथ विठोबा साळुंके अगदी 4 गाडवं घेऊन व्यवसायाला इथं आले होते, पण आज शून्यातून विश्व उभा केलेला बापूंनी आणि उद्योजक म्हणून कदम सर हा. आपल्या उत्कृष्ट समालोचनासाठी रणजित शेठ राणे यांच्याकडून 2,000 रुपयाचं बक्षीस तुम्हाला झालेलं आहे. धन्यवाद रणजित शेठ, मी आपला आभारी आहे. शास्त्रीय कृषक महोत्सवाचं मैदान खऱ्या अर्थानं आजही ते मैदान सर्वांच्या स्मरणात आहे. लोकनियुक्त आमदार, जनसामान्यांच्या हृदय सिंहासनावरती हरून असणारं व्यक्तिमत्व माननीय श्री महेंद्रसिंह दळवी आपला बहुमोल योगदान उपस्थित होते. आमदार साहेबांनी भरभरून असं या कुस्ती मैदानासाठी आर्थिक सहकार्य केलेलं आहे. त्याचबरोबर रणजित शेठ राणे साहेब यांच्या वतीनं, त्याचबरोबर बी फॉर बापू असतील, छोटम शेठ असतील, असे सर्व मंडळी, कुस्तीवरती प्रेम करणारी मंडळी आणि रणजित शेठ राणे यांच्याकडून मी कुस्ती निवडक अनिकेत कदम माझ्या वाणीचं कौतुक करून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी माझ्यासाठी रणजित शेठ राणे यांच्याकडून 2,000 रुपयाचे बक्षीस झालेलं आहे. मी आपला मनापासून आभार आहे. त्याचबरोबर बी फॉर बापू माननीय श्री राजेंद्र शेठ साळुंके यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी 1,000 रुपयाचे बक्षीस आलेलं आहे. एकदा सर्वांनी बजरंगबलीचा जयघोष करायचा. सर्वांनी अंतिम कुस्ती चालू आहे. सत्य संकल्पाचा दाता सखा भगवंत असं म्हणलं जातं. सुरुवातीलाच वरुण राजा बरसायला लागला होता, पण हे सत्कार्य आहे, देवकार्य, देशकार्य, धर्मकार्य म्हणून निसर्गाने आपल्याला साथ दिली आणि एक कार्य सिद्धीस नेण्यासाठी भगवंताने आपल्याला पाठबळ दिलेलं आहे. म्हणून असं म्हणलं जातं, जिथं जिथं रामकथा, जिथं जिथं कुस्ती मैदान, तिथं महाबली हनुमंतराय दृश्य रूपाला हजर असतात असं म्हणलं जातं. कारण बजरंगबली चिरंजीव आहेत म्हणून त्यांची कुस्ती चिरंजीव आहे. एकदा सगळ्यांनी बजरंगबलीचा जयघोष करायचा मोठ्यानं. बजरंगबली की दोन्ही हात वर करायचे आणि मुखात देवाचं नाव घ्यायचं मोठ्यानं, नाहीतर उद्या लकवा मारेल बरं का जीभला. हो, दोन्ही हात वर घ्यायचं, देवाचं नाव मुखात घ्यायला कंजूशी नको. नामापरी तत्व नाही रे वाय आणि बनता जाऊ नको. नाम संकीर्तन साधन पण सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. कलियुगातला सर्वात सोपा मार्ग, कुठं जप तप वनांतरी जायची गरज नाही. खालीच बसवणी करा एक चित्त, अनंत आनंद आळवावा. देवाचं नाव मुखात घ्यायचं मोठ्यानं, जन्मोजन्मीची पाप नष्ट होतात.
बोलो बजरंग बली की, बोलो बजरंग बली की, छत्रपती शिवाजी महाराज की. वाह, अवघे दुमदुमली मांडवा नगरी. आणि याच साठी केला होता तास म्हणायला लागलेले आहेत मांडवा ग्रामस्थांनी टाकादेवी स्पोर्ट क्लब. टाकादेवी माता की. सगळ्यांनी मोठ्यानं हात वरती करू. टाकादेवी माता की. वाह, दादा आणि माऊली, हजारो प्रेक्षकांच्या नजरा आपल्याकडे लागलेल्या आहेत. दोन्ही पायाला निक्या परिधान केलेला तांबड्या रांगेचा दादा शेळके, महाराष्ट्र केसरीचा किताबाचा मानकरी 2025 चा, आणि निळ्या रांगेचा माऊली कोकाटे उपमहाराष्ट्र केसरी. अशी कुस्ती चालू आहे. अनेक वेळा ही कुस्ती झालेली आहे. दोघांना एकमेकाची मास्टरकी माहिती आहे, दोघांना एकमेकाची खासियत माहिती आहे, दोघांना एकमेकाच्या कुस्तीतले वीक पॉइंट माहिती आहेत. अशी कुस्ती जोडणाऱ्याचं खऱ्या अर्थानं कौतुक आहे. मग अंकुर असतील, कुलदीप अप्पा असतील, नाथा चौगुले असतील, विष्णू डाले असतील, त्यांचे सर्व सहकारी, सौरभ पाटील असतील, टाकादेवी स्पोर्ट क्लब, सर्व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मांडवा गावातील ही तरुण पिढी आज एका चांगल्या मार्गावरती, कुस्ती असेल, कबड्डी असेल, अशा मैदानी आणि मर्दानी खेळाच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थानं समाजातील तरुण पिढी ही निरोगी, निर्व्यसनी, बलदंड, सशक्त घडत असते. आज आपला भारत देश महासत्ता होण्याकडे आहे. 21सावं शतक आहे. मोहमाई दुनिया झालेली आहे, निसर्डी पायवार झालेली आहे. आज लहान बाळ जन्माला आलं की आई त्याच्या हातात मोबाईल येते खेळायला. खायना झालं, रडायला लागलं की मोबाईल. पण प्रगती का अधोगती. येणारी पिढी जर सशक्त घडवायची असेल, निरोगी घडवायची असेल, निर्व्यसनी घडवायची असेल, तर या मातीतले खेळ, मग कबड्डी असेल, कुस्ती असेल, खो खो असेल, या खेळांकडे मुलांना पाठवणे काळाची गरज आहे. मुलं बुद्धिवंत करा, गुणवंत करा, पण बलवंत असलीच पाहिजेत, ही काळाची गरज आहे. पूर्वी एकच रावण होता, आता गल्लोगल्ली रावण फिरायला लागलेली. किती वेळा पोलिसाकडे हेलपाट घालणार आणि किती दिवस शेजाऱ्याच्या तोंडाकडे बघणार. कोण येत नसतो मदतीला. आपली अस्मिता जर जपायची असेल तर आपल्यात काहीतरी सामर्थ्य असलं पाहिजे, ही काळाची गरज आहे. नाथा चौगुलेचं फार मोठं सहकार्य लाभलेलं आहे कुस्ती जोडण्यामध्ये. महाराष्ट्र केसरी वेताळ शेळके, आरडी इकडे, आरडी लांग परिधान केलेला, त्या परिधान केलेला गजानन मोकल आणि आरडी लांग परिधान केलेला माऊली कोकाटे. अशी 1,80,000 रुपये इनामाची कुस्ती चालू आहे. जवळजवळ 2 लाख रुपये, पूर्ण 2 लाख रुपये इनाम. त्यात आक्रमण कुस्ती करायचे पैलवान. समोरचा काय करतो यापेक्षा मी काय करणार याला कुस्तीत महत्व असतंय. पैलवानाची किंमत ही नावात नसते तर डावात असते. हार जीतची पर्वा न करता डाव मारून कुस्ती करणारा पैलवान खऱ्या अर्थानं कुस्ती शौकीनांच्या हृदय सिंहासनावरती राज्य करत असतो. पडला का पाडला यापेक्षा लढला कसाही बघणारी मंडळी सर्वजण. आज या स्पर्धेसाठी पेन डोलवून आमचे परममित्र आरडी म्हात्रे आणि तसेच आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच गजानन मोकल या दोघांनी उपस्थित लावलेली आहे. त्यांचा इथे आम्ही छोटेखानी सत्कार आणि सन्मान आयोजित करतोय. अनादी कालापासून चालत आलेली कुस्ती परंपरा, अगदी देवादिकापासून कुस्ती जपली जाते, जोपासली जाते.
रामायण असेल, महाभारत असेल, जैन धर्मशास्त्र असेल, बायबल असेल, कुराण असेल, दत्ता पाटील बघा, प्रत्येक धर्मग्रंथात कुस्तीचा उल्लेख आहे. कुराणामध्ये हजरत अली आणि हजरत बगदादी दोन महान मल्ल होते. जैन धर्मशास्त्रामध्ये नादिरायाचे सुपुत्र वृषभनाथ भगवान, त्यांना 100 पुत्र होते, त्यातलेच भरत आणि आरडी म्हात्रे भाऊ. आणि गजानन मोकल दोघांना सन्मानित करतायत दत्ता पाटील. हा नाही तुझ्या असते, तुझ्या असतेच. आता काय गर्दी झाली सगळे. आरडी म्हात्रे एक उद्योजक डोलवे येथील, त्यांना सन्मानित करतायत दत्ता पाटील. तसेच गजानन मोकल आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच, की ज्यांनी अनेक कबड्डी स्पर्धांना, राष्ट्रीय स्पर्धांना, आंतरराष्ट्रीय स्पर्धांना आपली पंचगिरी म्हणून हजेरी लावलेत, ते गजानन मोकल आज या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. दोघांचा यथोचित सत्कार आम्ही आमच्या मंडळातर्फे करतोय. धन्यवाद, आपण आलात आमच्या विनंतीला मान देऊन. धन्यवाद, धन्यवाद. पाठीमागं करायचं नाही, पाठीमागं ढकलायचं नाही. दोघांनी मधोमध कुस्ती करा. पैलवान कुस्ती सुटणार नाही, दोघेही नोंद घ्या. 1,01,000 रुपयाचं बक्षीस लागलेलं इथं आई फाउंडेशनच्या माध्यमातून. बिफोर बाप्पू आणि सागर शेठ पवार. निकाली कुस्ती झाली तर बक्षीस आहे मग, असं त्यांनी इथं जाहीर केलेलं आहे. शाबास. कणकणी शेड्डू ठोकला दादानं. माझ्या बाहोत किती ताकद आहे बघ म्हणून समोरच्याचं मानसिक खच्चीकरण करण्यासाठी पैलवान शेड्डू ठोकत असतो. आजपर्यंतचा इतिहास आहे, अलीकडच्या 5-7 वर्षात इथं 1 नंबरची कुस्ती बरोबरी सुटलेलीच नाही. बरोबर का अंकुर भाऊ? बरोबर का आप्पा? कुस्तीचा निकालच करावा लागणार आहे. अण्णा आज पण ही कुस्ती सुटणार नाही. हा, दोन्ही पैलवान नोंद घ्या. एकदा आयोजकांसाठी सगळ्यांनी टाळ्या करा. टाकादेवी स्पोर्ट्स क्लब आणि मांडवा ग्रामस्थांसाठी सर्वांनी टाळ्या करा. हे कौतुक, हे कसब. चलाच चलाच. हो, आणि दुहेरी पंचाचा निर्णय दरम्यान. आणि तुम्ही बाहेर जा, बाकीचे. चला चला आपण बाकीचे पैलवान पण बाहेर चला. चटी नाही पकडायची. माऊली तुला कब्जा दिला, खुला कब्जा पकड. पकड. त्याच्या अगोदरच मानेच्या मज्जातून तुला इजा झालेली दादाच्या. ए थांब थांब थांब. हो हो हो. ए नाही थांब, चालू नाही झाली. नाही थांब, चालू द्या, चालू द्या. टाळ्या, 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 दोघांचं कौतुक आहे. ए थांब माऊली, थांब माऊली, 1 मिनिट. प्रेक्षकांना हात जोडून विनंती करतो, हे मोठं दिव्य आहे कोकणात रमवण्याचं. हात जोडून विनंती करतोय, 10 फूट सगळे मागे चला. सगळ्याला बोलते आत्ताच पाठीमागे सरा. हात जोडतो सगळ्यांना. स्टेजच्या मागे चला. अशोक भाई, अशोक भाई या समोर कोपरा येऊ दे पाठीमागे. हे एवढं सोपं काम नाहीये इथं. खरोखर आम्ही रोज महाराष्ट्र फिरतो, ही कुस्ती जोडायचं एवढं सोपं काम चालू नाही. कर, चालू कर. आज महिना झालं या टाकादेवी स्पोर्ट्स क्लबच्या सदस्यांना माहिती, महिना झालं त्यांना झोपा नाहीत. या पैलवानांच्या तारखा मिळणं एवढं सोपं काम नाही. अस्सल कुस्ती चालू झाली. शाबास. पोलादी मनगटाला भिडली. 2 मानवी वाघशे एकमेकांसमोर ठाकलेले आहेत. उजव्या पवित्र्यावरती लढतोय माऊली कोकाटे आणि डाव्या पवित्र्यावरती, चौक पवित्र्यावरती दादा शेळके पवित्रा बदलून लढायला लागलेला आहे. 100त एकच असतो ज्याला दोन्ही पवित्र्यावरती लढण्याची सवय असते. आत्ताच सांगितलं, ही कुस्ती जोडणं एवढं सोपं काम नाही. ही कुस्ती मिळणं कठीण आहे. ट्रॅक्टर गाडी, अल्टो गाडी 5-5, 7-7 लाख रुपये इनामावरती ही कुस्ती जोडावी लागते. आणि अण्णा आम्ही खोटी कुस्ती जोडत नाही.
लाख रुपयात कुस्ती जोडायची आणि 5 लाख रुपये बॅनर छापायचा तसले धंदा आमचं नसतात. अस्सल हे आहे, कुस्ती जे काय ते खरं आहे. ती ओरिजिनल. टाळ्या करा एकदा टाकाडोळी स्पोर्ट क्लब आणि मांडवा ग्रामस्थांचं कौतुक आहे. अलिबाग तालुका मांडवा ग्रामस्थ या पंचक्रोशीतील कुस्ती शौकीनांसाठी आज खऱ्या अर्थानं पर्वणी आहे, पर्वणी. आणि अभिमानाचा क्षण आहे आपल्या सर्वांसाठी. नाता चौगुले पैलवान असतील, अंकुरदादा असतील, कुलदी बाप्पा असतील, यांनी नाताकडे शब्द टाकला आणि नाताच्या एका शब्दावरती दोन्ही पैलवान इथं आज हजर झालेले आहेत. एका दिवशी 2-2 कुस्त्या, 2-2 तारखा असतात घाटावर या पोरांच्या. उद्या कुस्ती आहे वैरागला दोघांची पण. दोघांचीच कुस्ती उद्या वाई लागला. 31 तारखेला नात्यापुत्याला मैदान आहे मोठं, तिथं कुस्ती दोघांची. तर आत्या घामा मातीनं दोघाच्या अंगाचा चिखल झालेला आहे. चिखल्या मारुती झालेले डोंगरी. लक्षावर लक्ष लागलेलं आहे. पैलवान कुस्ती करत असताना अंगावर डोळे फुटलेले असतात, पण समोर तेवढा दिसत असतोय. लक्षावर लक्ष म्हणतात याला. आणि लक्षावर लक्ष असेल तरच इच्छित साध्य होत असतं. बाहेरनं कोण धडधड वडवड म्हणते त्यांना काही दिसत नाही, समोरचा तेवढा दिसत असतोय. दोघाच्या मशिनरी आता चांगल्याच तापलेल्या आहेत. शांतता, स्तब्धता कुस्तीमय झालेले मांडवा गाव. ही परंपरा, ही संस्कृती जपण्याचं, जोपासण्याचं, टिकवण्याचं, वाढवण्याचं कार्य या कुस्ती मैदानाच्या माध्यमातून आज 150 वर्षाची परंपरा. खरोखर आपलं कौतुक आहे. पूर्वी राजासह होता कुस्तीला. कोल्हापूरचे शाहूराजे, कुस्तीवरती पुत्रवत प्रेम करणारा राजा म्हणजे शाहूराजा. 1874चा जन्म, 1894 ला गादीवरती बसले आणि पहिली कामगिरी केली मोतीबाग तालमीची स्थापना. 95 ला मोतीबाग तालमीच्या दारावरती आजही शिल्पामध्ये कोणीला शरीर माध्यम खलु धर्म साधनम, शरीर संपत्ती हीच सर्वश्रेष्ठ संपत्ती सांगितलेली आहे. पण आज पहिली संपत्ती शरीर संपत्ती, दुसरी संपत्ती पुत्र संपत्ती आणि तिसरी संपत्ती भौतिक संपत्ती. पण आजकाल आपण तिसऱ्या नंबरला पहिला नंबर दिला. भौतिक संपत्ती गोळा करण्याच्या मार्गावरती सगळेजण भौतिक संपत्तीच्या पाठीमागे लागत असताना पुत्र संपत्ती आणि शरीर संपत्तीकडे कुणाचं लक्ष राहिलेलं नाही. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये माऊली कोकाटे पायी चढावरती विजयाला. पत्रकार बंधू नोंद घ्या, माऊली कोकाटे पायी चढावरती विजयी. आलेले सर्व प्रेक्षक मंडळी, पैलवान मित्र, वस्ताद मंडळी, पाहुणे मंडळी, सर्वांनी शांततेचं बहुमोल असं सहकार्य केलं त्याबद्दल मी कुस्ती निवडक अनिकेत कदम सातारा आलेल्या सर्वांचा मांडवा ग्रामस्थ टाकादेवी स्पोर्ट क्लबच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक आभार मानतो.